आता पाहूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्या। पुण्यात मोदींची 29 एप्रिलला सभा, माहितीच्या उमेदवारांसाठी एसपी कॉलेजच्या मैदानावर सभेचं आयोजन। शिंदे, फडणवीस, अजितदादा उपस्थित राहणार। शरद पवारांची आज अमरावतीच्या वरुडमध्ये जाहीर सभा, मवियाचे उमेदवार अमर काळेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज बुलडाण्याच्या खामगावमध्ये सभा, नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची आज बुलडाण्यामधल्या वरवट बकाल इथे सभा, माहितीचे उमेदवार प्रतापराव जाधवांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। सकाळी 10 वाजता सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज राळेगावमध्ये सभा, माहितीच्या उमेदवार राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता सभा, तर संध्याकाळी 7 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज आर्वीमध्ये दुपारी 4 वाजता सभा, माहितीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ पवारांची सभा। नाना पटोलेंची नांदेडच्या भोकरमध्ये आज सकाळी 11 वाजता सभा, मवियाचे उमेदवार वसंतराव चव्हाणांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी मनसेची आज सकाळी 11 वाजता बैठक, बैठकीला मनसे पदाधिकाऱ्यांसह माहितीचे उमेदवार राहुल शेवाळे उपस्थित राहणार। अजित पवार गटाचा अमरावतीच्या सांस्कृतिक भवनामध्ये मेळावा, नवनीत राणांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन, अजित पवार उपस्थित राहणार। माहितीचे उमेदवार संजय मंडिकांच्या आजपासून सलग कोल्हापूर शहरामध्ये प्रचार सभा, सकाळी 10 वाजल्यापासून स्वामी समर्थ मंदिर परिसरातून करणार प्रचाराला सुरुवात। परभणीमध्ये माधव जानकरांसाठी पालकमंत्री संजय बनसोडेंची सभा, विकासासाठी जानकरांना निवडून द्या, संजय बनसोडेंचं मतदारांना आवाहन। बॅनरवर माझा फोटो आणि नाव वापरू नये, पवार गटाच्या हर्षवर्धन देशमुखांचे आमदार देवेंद्र भुयार यांना पत्र, देवेंद्र भुयार यांच्या राजकीय भूमिकेशी माझा कोणताही संबंध नाही, पत्रामध्ये उल्लेख। नारायण राणे आज रत्नागिरी दौऱ्यावर, माहितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन। खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर, बारामतीच्या भिगवण चौकामधल्या महावीर जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाला भेट देणार। माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा आज मुळशी दौरा, तर जय पवार आणि विजय शिवतारेंचा सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ जेऊर इथून संयुक्त दौरा। माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे आज नाशिक शहरातून प्रचाराला सुरुवात करणार, तर मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंचा देखील नाशिकमध्ये प्रचार। बारामती मतदारसंघामध्ये 5 उमेदवारी अर्ज बाद, पक्षाचा एबी फॉर्म नसल्यानं अजित पवारांचाही उमेदवारी अर्ज बाद। जळगावच्या चाळीसगावमधील ग्रामीण भागामध्ये माहितीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण प्रचाराच्या मैदानामध्ये, ग्रामीण भागामध्ये भाजपकडून जोरदार प्रचार दौरे सुरू। चाळीसगावच्या बहाळ कळमडू या गावामध्ये माहितीचा गट मेळावा संपन्न, भाजपा उमेदवार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडला। गोंदियामध्ये 6,02,232 मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं आकडेवारीतून समोर, मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उदासीनता।